काय भारी कलर आला आहे बर्फीला। तुम्हाला कलरवरूनच कळालं असेल ना कशाची बर्फी आहे ते। हो, आज आपण आंब्याची बर्फी करणार आहोत। आंब्याचं सीझन म्हणजे आंब्याची बर्फी झालीच पाहिजे ना। या बर्फीमध्ये मी कोणतंही दूध किंवा कंडेन्स मिल्क किंवा खवा असा कोणताही पदार्थ वापरलेला नाही, तरी वड्या एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत अशा होतात। आणि या वडीमध्ये आंब्याची टेस्ट अगदी भरभरून आलेली आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तुमचं। इथं मी आंब्याची बर्फी करण्यासाठी 3 हापूस आंबे घेतलेले आहेत आणि त्याचा आपण आता पल्प काढून घेणार आहोत। आंबे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे कडक होतात आणि त्याचा पल्प व्यवस्थित निघतो। हे पहा, अशा पद्धतीनं कट देऊन आंब्याचे असे भाग करायचे आणि त्याचा पल्प असा पूर्णतः निघतो। अशा पद्धतीनं मी 3 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। कोणतीही बर्फी करायची म्हटली की ती मोजूनच करावी लागते, त्यासाठी आता आपण पल्प मोजून घेणार आहोत। ह्या मोठ्या वाटीने माझा 1.5 वाटी पल्प झालेला आहे। खोबऱ्याची बर्फी करतानाही मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रमाण खूप महत्त्वाचं असतं। खोबऱ्याची बर्फी तुम्ही जर पाहिली नसेल तर माझ्या प्लेलिस्टमध्ये आहे। 1.5 वाटी पल्पसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। मी साखर थोडी कमी घेतलेली आहे कारण पल्प आपला जास्त गोड आहे। इथं आपण एका ओल्या नारळाचं खोबरं घेणार आहोत आणि त्याची पाट काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे खोबरं। हे पहा, अशा पद्धतीनं। इथं कढईमध्ये मी 3-4 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हा नारळाचा चव आता परतून घेणार आहोत। खोबऱ्यातलं पूर्णतः पाणी आटून खोबरं पूर्ण कोरडं झालं पाहिजे, त्यावेळेला त्यामध्ये आपण आता हा आंब्याचा पल्प आणि साखरेचं मिश्रण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। खोबरं आणि आंब्याचं कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं ना, एकदम मस्त लागतं। आता या आंब्याच्या रसामध्ये आपण खोबरं चांगलं शिजवून घेणार आहोत। ते पूर्ण सगळं मिश्रण आपल्याला ड्राय करायचं आहे। आता आपण वरून साखर अजिबात टाकायची नाही कारण आंबा आपला अतिशय गोड आहे। 1 वाटी साखर याला पुरे होऊन जाते। ह्या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटायला सुरुवात होते आणि परत आपण ड्राय करून घेणार आहोत। आता हे ड्राय झालेलं आहे तर आपण त्यामध्ये दुधावरची साय घालणार आहोत। मी यामध्ये अर्धी वाटी दुधावरची साय घातलेली आहे। सायमुळे एकदम वड्या सॉफ्ट होतात आणि त्या साईचा खवा होतो आपली वडी होईपर्यंत आणि अतिशय छान लागते। ही दुधावरची मलई घातल्यामुळं आपल्या वड्या एकदम मलईदार होतात। यामध्ये खव्याची अजिबातसुद्धा गरज भासत नाही तुम्हाला, तरीही वड्या एकदम छान लागतात। दुधावरची साय घातल्यानंतर परत त्या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात होते आणि ते अंगावर उडायची शक्यता असते, म्हणून आपण त्याला झाकण लावून 5 मिनिटे वाफ देऊन घेणार आहोत। हे पहा, किती पाणी ते चटचटतंय, म्हणून मी त्यावरती झाकण ठेवलेलं होतं। हे मिश्रण घट्ट व्हायला साधारण 30 मिनिटं तरी वेळ गेला माझा। साधारण 30 ते 35 मिनिटं बर्फी करायला वेळ जातो। हे मिश्रण खूपच अंगावर उडत असल्यामुळं मी परत एकदा झाकण ठेवून परत एकदा परतून घेणार आहे छान। हे पहा, आपल्या मिश्रणाचा आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि ते घट्टही व्हायला लागलेलं आहे, तुम्हाला जाणवत असेल। जशी वडी व्हायला सुरुवात होते त्यावेळेला ते मिश्रण कढई सोडायला सुरुवात करतं आणि साईडून तूप सोडायला सुरुवात करतं। माझ्या अशाच पारंपरिक परंतु काहीतरी नवीन टच दिलेल्या रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहता येतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। शेवटी गॅस थोडा फुल करायचा आणि असं पटपट चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे सुटायला लागलेलं आहे साईडून, हे जाणवतंय बघा, साईडून तूपही सोडलेलं आहे, म्हणजे आता हे मिश्रण झालेलं आहे। हे मिश्रण खूप घट्ट होत नाही, ते असं पातळच राहतं कारण की वडी एकदम सॉफ्ट असते। हे पहा, असा गोळा बनायला लागला की समजायचं की आपली आता बर्फी झालेली आहे। ती आपण आता बर्फी ताटामध्ये काढून घेणार आहोत। हे पहा, आपलं मिश्रण असं कढई सोडायला लागलं की समजायचं झालेलं आहे मिश्रण। आता मी ताटाला तूप लावून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या वड्या थापून घेणार आहोत। हे मिश्रण हाताला अतिशय चटके देतं, त्याच्यामुळं असं प्लॅस्टिकच्या स्पॅच्युल्यानं वगैरे थापून घ्यायचं आहे आणि अतिशय सॉफ्ट असते ही वडी, खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी आतमध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकलेले नाहीत, त्यामुळे मी फक्त गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। आतमध्ये फक्त आंब्याचीच टेस्ट लागते, अतिशय सुंदर लागते ही वडी।
ह्याचा कलर तर बघा किती भारी आला आहे, एकदम मस्त वाटतोय ना। व या वड्या सेट व्हायला खूप जास्त वेळ जातो, साधारण 10 ते 12 तास लागतात, पण फ्रीजमध्ये तुम्ही 8 ते 10 तासामध्ये सेट करू शकता। आता आपली वडी सेट झालेली आहे, तर मी कट करून घेणार आहे। एकदम सॉफ्ट असतात ह्या वड्या, त्यामुळे अगदी हलक्या हाताने त्याचे काप काढायचे आहेत। अगदी जिभेवर ठेवताच ह्या वड्या विरघळतात आणि अतिशय छान अशा आंब्याची टेस्ट तोंडामध्ये पसरते। या वड्या आपण घरातल्याच वस्तू वापरून केलेल्या आहेत, यामध्ये कोणतंही आपण मिल्कमेड वापरलेलं नाही किंवा खवा वापरलेला नाही, फक्त खोबरा हाच घटक घातलेला आहे। खोबरा हा आपला या वडीमधला सिक्रेट पदार्थ आहे असे समजा। हे पहा, तुम्हाला जाणवलंच असेल, आपल्या वड्या अगदी रसरशीत आंब्याच्या रसानं भरलेल्या आहेत आणि अगदी मऊ सॉफ्ट झालेल्या आहेत। माझे असेच नवीन नवीन पदार्थ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पदार्थ करून पहा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कसे झाले तुमचे पदार्थ ते। ही आंब्याची बर्फी आता तुम्हाला तोडून दाखवते किती सॉफ्ट झाली आहे आतमधून ते। वाव, किती मस्त झाली आहे बघा बरं।